कंपनी कायदा 2013नुसार कंपनीची वैशिष्ट्ये कोणती आहेत अतिशय महत्त्वाचे आहे. तर यामध्ये पहिलं वैशिष्ट्य बघूया की कोणतीही कंपनी ही कृत्रिम व्यक्ती असते, कायद्याने निर्मित व्यक्ती असते. तर बघा, कंपनीची निर्मिती आणि नोंदणी ही कायद्याप्रमाणे होत असते. म्हणून आपण असं म्हणतो की कंपनी ही कृत्रिम व्यक्ती आहे, कायद्याने निर्मित व्यक्ती आहे. आणि कायद्याने निर्मित व्यक्ती असल्यामुळे या कंपनीला स्वतःच्या नावाने संपत्ती खरेदी करू शकते, दुसऱ्या कंपन्यांशी करार करू शकते, दुसऱ्या पक्षावर न्यायालयीन खटला दाखल करू शकते. असे अनेक प्रकारचे अधिकार, खर्च करण्याचा अधिकार, व्यवसाय करण्याचा अधिकार, खाते उघडण्याचा अधिकार, असे अनेक प्रकारचे अधिकार कंपनीला प्राप्त होत असतात. म्हणून आपण असं म्हणतो की कंपनी ही कृत्रिम व्यक्ती आहे. कृत्रिम व्यक्ती याकरता कृत्रिम व्यक्ती म्हटली जाते कारण की या कंपनीची नोंदणी ही कायद्याने होत असते. कायद्याने ज्या कोणत्या कंपनीची नोंदणी होत असेल त्या व्यक्तीला आपण कृत्रिम व्यक्ती, आर्टिफिशियल पर्सन असं आपण म्हणतो. तर हे महत्त्वाचं कंपनीचं पहिलं वैशिष्ट्य आहे की कंपनी ही कृत्रिम व्यक्ती आहे, कायद्याने निर्मित व्यक्ती आहे. दुसरं कंपनीचं वैशिष्ट्य आहे की कंपनी ही एक ऐच्छिक संघटना आहे. व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन, ऐच्छिक संघटना आहे. ही कंपनी कायद्यानुसार आपले अंश, आपले भाग हे विक्रीस काढू शकते, केव्हाही आपले भाग विकू शकते, कंपनी भागांची खरेदी करू शकते. तसेच कंपनी केव्हाही मुक्त होऊ शकते. कंपनीवर कोणत्याही प्रकारचे बंधन राहत नाही. तर हे सुद्धा आपण असं म्हणू शकतो की नवीन जो कंपनी कायदा आहे त्यामध्ये कंपनीचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की कंपनी ही एक ऐच्छिक संघटन आहे. त्यामुळे कंपनी आपल्या भागांची खरेदी विक्री करू शकते. भागांची विक्री करून कोणताही सभासद केव्हाही आपले भाग रद्द करू शकतो. तर हे सुद्धा नवीन कंपनी कायद्याचं एक कंपनीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल. स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व, कंपनीचं तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की कंपनीला एक कायदेशीर अस्तित्व नवीन कंपनी कायद्यामुळे प्राप्त झालेलं आहे. आणि ज्या कंपनीला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते तीच कंपनी कायद्यानुसार आपले व्यवहार करू शकते, कायद्यानुसार ती भागांची खरेदी विक्री करू शकते, कायद्यानुसार त्या कंपनीला सर्व प्रकारच्या नियमांचे, कंपनी कायदा 2013मध्ये कंपनी कायद्यामध्ये जे कोणतेही नियम तरतुदी दिल्या असतील त्या सगळ्यांचे पालन करावे लागतात, कारण कंपनीला एक कायदेशीर अस्तित्व प्राप्त झालेलं असतं. त्यामुळे कंपनीचं चौथं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते आहे सार्वमुद्रा. प्रत्येक कंपनीला एक सार्वमुद्रा असते, त्याशिवाय कंपनी कोणतेही कार्य किंवा कोणतेही काम करू शकत नाही. कंपनी या सार्वजनिक मुद्रेचा वापर स्वाक्षरीऐवजी करीत असते. आणि ही जी सार्वमुद्रा आहे ती सार्वमुद्रा कागदावर लावण्यात येत असते. तर नवीन कंपनी कायद्याचं कंपनीचे जे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की ज्या कंपनीची नोंदणी झाली असेल त्या कंपनीला स्वतःची एक सार्वमुद्रा तयार करावी लागते. नंतर कंपनीचे जे वैशिष्ट्य आहे, कंपनीचे वैशिष्ट्य मी बोलत आहे, कंपनीचे वैशिष्ट्य, कंपनी कायद्याचे वैशिष्ट्य नाही, कंपनीचे जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आहे मर्यादित देयता. मर्यादित देयता. तर यामध्ये संयुक्त स्कंध कंपनी ही भागधारकांची देयता किंवा जबाबदारी जी असते त्याच्यानी मर्यादित असते. ज्यांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी मूल्या इतकीच असते. त्यांची वैयक्तिक संपत्ती
कंपनीच्या कर्जफेडीसाठी जबाबदार राहत नाही. हे अतिशय महत्त्वाचं कंपनीचं वैशिष्ट्य आहे. मर्यादित जी आहे देयता, कंपनीची जी मर्यादित देयता आहे, मर्यादित देयता म्हणजे यामध्ये भागधारकांची जी जबाबदारी आहे ती मर्यादित असते. त्यानंतरचं कंपनीचे जे वैशिष्ट्य आहे ते आहे कायम अस्तित्व. कायम अस्तित्व कंपनीची नोंदणी, ज्या कंपनीची नोंदणी होत असते त्या कंपनीला कायद्याने कायम अस्तित्व प्राप्त होत असते. कंपनीची निर्मिती कायद्याने होत असल्यामुळे त्यांना कायम स्वरूपत्व प्राप्त होत असते. यामध्ये भागधारकांचा मृत्यू झाला असेल, दिवाळखोर झाली असेल एखादी कंपनी, किंवा भागांचे हस्तांतरण, किंवा आजारपण, किंवा ज्या कोणत्याही घटना, आकस्मिक घटना घडल्या असतील त्याचा कंपनीच्या अस्तित्वावर कोणताही परिणाम होत नाही. कंपनीचं अस्तित्व हे टिकून राहतं, कायम राहतं, कारण कंपनीची नोंदणी ही कायद्याने होत असल्यामुळे कंपनीला कायम अस्तित्व प्राप्त होत असते. कोणत्याही प्रकारची घटना, दुर्घटना जर झाली असेल भागधारकांच्या संदर्भामध्ये किंवा कंपनीच्या संदर्भामध्ये, तरी कंपनीचं अस्तित्व हे कायम राहतं. नंतरचं कंपनीचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे लोकशाही स्वामित्व. लोकशाही स्वामित्व म्हणजे काय की कंपनीचे भागधारक किंवा सभासद हेच कंपनीचे मालक असतात. कारण काय की कंपनीच्या उभारणीमध्ये भागधारकांचा सहभाग हा महत्त्वाचा असतो. जर कंपनीचे भागधारकांनी जर ते भागधारकच झाले नसते तर कंपनीची उभारणी किंवा निर्मिती झाली नसती. जरी हे भागधारक देशात विविध ठिकाणी असतील किंवा समाजाच्या वेगवेगळ्या घटकातून आले असतील तरीसुद्धा कंपनीची मालकी किंवा लोकशाही तत्वावर ही आधारित असते. कंपनीची मालकी ही लोकशाही तत्वावरच आधारित असते. कंपनीचा भागधारक हा कोणी राहू शकतो, कोणत्याही समाजातील घटक हा कंपनीचा भागधारक राहू शकतो. भारत देशामध्ये तो कुठेही असला तरी तो कंपनीचा भागधारक त्याचं अस्तित्व राहू शकतं. यामध्ये काही वाद नाही आहे. नंतर आहे सभासदत्व आणि व्यवस्थापक यात फारकत. भागधारक हा कोण असतो? हा भागधारक हा कंपनीचा मालक असतो. जरी तो कंपनीचा मालक असला तरी तो कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. तर कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये कंपनीचे जे हे असतात संचालक मंडळ जे असतात, व्यवस्थापकीय जे अधिकारी जे असतात ते कंपनीचे धोरण ठरवतात, कंपनीची पॉलिसी ठरवतात, तीच व्यक्ती त्यामध्ये आणि सभासदांमध्ये फरक असतो. कारण संचालक कोण असतात? तर संचालक हे भागधारकांचे प्रतिनिधी असतात. भागधारक संचालकांना निवडून देत असतात. त्यामुळे सभासद आणि भागधारक यामध्ये वेगळेपणा असतो. जरी भागधारकांची संख्या ही लाखो करोडोची असली तरी ते कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये प्रत्यक्षरित्या सहभागी होऊ शकत नाही. ते फक्त आपले प्रतिनिधी निवडून पाठवतात आणि हे प्रतिनिधी कंपनीची सूत्रे, धोरणे आखत असतात आणि कंपनीला फायदा कसा जास्त होईल आणि आपल्या भागधारकांना जास्तीत जास्त लाभांश कसा मिळेल या दृष्टिकोनातून दिशा ठरवित असतात.